आज तरी घरी लवकर या ना. तुम्ही खोलीत नसलात ना की मला लय भीती वाटते. अहो घाबरायला काय झालं? अहो आपल्या खोलीत लय मोठा साप शिरला होता. मोठा साप? हा काय सांगता, कधी कवा? ते म्हणजे काय झालं का लालीलाच दिसलाय साप. आम्हाला कुणाला तर काही दिसला नाही बाबा. आम्ही येईपर्यंत गेला होता. एवढा मोठा वाडा आहे, किरडा मिरड फिरत असतातच ना. निघून गेलाय ना नक्की. तुम्ही काळजी घ्या बरं का. मी घरी नसताना दार खिडक्या सगळं बंद करत जावा. हो हो तुम्ही बसा, चहा आणते. हा. घ्या. लालीजी, एक विचारायचं होतं. हा विचारा की. तुम्ही खरंच तुमच्या तात्यांना पैसे दिलेत का? तुम्ही पण तुमच्या घरच्यांसारखंच वागायला लागलात की. मला वाटलं होतं तुम्ही तरी माझ्यावर संशय नाही घेणार, माझ्यावर विश्वास ठेवाल, पण तुम्ही पण त्यातलंच निघाला. हो खरंच जर माझ्याकडे एवढे पैसे असते तर माझा बाप रिकाम्या हातानं डोळ्यात पाणी घेऊन या उमरातनं बाहेर गेला ना, तेव्हा त्याला मी जाऊच दिलं नसतं. कुठून येतील एवढे पैसे माझ्याकडं याचा जरा तरी विचार करायला पाहिजे होता तुम्ही. त्या दिवशी बोलले ना ते व्याजानं घेतले पैसे त्यांनी आणि केलं आईचं ऑपरेशन. मग त्या दिवशी तू माझ्यासमोर कबूल केलंस की तू तुझ्या बापाला पैसे दिलेस म्हणून. मग एवढं पैसे कुठून आणलंस? बघितलं ना कशी खोटारडी आहे ती. अहो या बोटावरची थुकी त्या बोटावर करती. तर हे खोटा आणि त्याच्या धापटती बाया खोटी, दोघे एकाच माळ्याचं मणी आहेत. मी स्वतः ह्या लालीनी बापाला पैसे द्यायचं सांगताना मी स्वतः कानाने ऐकलंय. काय ऐकलं तुम्ही? तुम्हाला ना आता ऐकू पण कमी यायला लागलंय. वय होतंय तुमचं. एक ऐकायचं आणि दुसरं सांगायचं. तुमच्यामुळं घरातली सगळी माझ्यावर संशय घ्यायला लागलेत. आपा पण मी ते रागाच्या भरात बोलले, खोटं बोलले, कारण प्रत्येकाला फक्त पैसे कुठून आणलेत हेच पडलं होतं. तुम्ही विचारलं, फुला आत्यांनी विचारलं, रंजना आत्यांनी विचारलं, जो तो फक्त पैसे कुठून आले एवढंच विचारत होता. पण माझी आई कशी आहे, बरी आहे का, तिला आपण बघायला जाऊया का, एक कुणीच नाही विचारलं मला. ज्याला त्याला फक्त पैसे कुठून आले एवढं जाणून घ्यायचंय. पण मला काय वाटतं, हे कुणालाच जाणून नाही घ्यायचं. मी पैसे नाही दिले याच्या पलीकडं मला काही सांगायचं नाहीये आणि मला माझी बाजू पण नाही मांडायची. आणि तुम्ही आज तुमच्या घरच्यांचं ऐकून माझ्यावर संशय घेतलात. तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती मला. हो पण जा समजव तिला. लालीजी, हो लालीजी. किती बोलवलंय गोपाळला लालीनं, बघितलं ना. एवढी तेवढी नाटकं केली काय, गेला तिच्या मागत लालीजी लालीजी. ए तुला कुणी मध्ये तोंड घालायला सांगितलंय का? जायचंय परत पोलीस स्टेशनला. ऐका, कंबर का दुखते आज माझी एवढी? काल पडले म्हणून. आर्या मॅडम, आर्या मॅडम. गोपाळजी, अहो मी आतमध्ये.
हो काय हो अरे मॅडम, काय झालं? आजारी आहे काय तुम्ही? हा कणकण जाणवते अहो जरा. चांगलाच ताप भरलाय की. चला चला दवाखान्यात जाऊ आपण, चला. अहो नाही गोपाळजी, दवाखान्यात जाण्याची खरंच गरज नाहीये. मी होईन बरी. जरा वेळ आराम केला ना होईल. असं म्हणताय? मग आराम करा. आज दिवसभरात कुठलंच काम करायचं नाही, आराम करा. असं कसं चालेल? बाहेर पाहिलं ना केवढी कामं पडली आहेत, करावीच लागतील आज. अहो मी आहे ना, मी काम करीन. इतका दिवस झालं तुम्हाला काम करताना बघतोय, मी काम नक्कीच करू शकतो. ते काय नाही, तुम्ही आराम करायचा. पण गोपाळजी, तुम्हाला असं कामाला लावणं बरोबर वाटतं का? वाटतं की. ते चुकीचं काय? अहो आपल्या माणसाने आपल्या हक्काच्या माणसासाठी हक्कानं काम केलं तर काय चुकीचं आणि काय बरोबर. आणि एवढं काय लाखो रुपयाचं नुकसान होत नाही बरं का आराम केलं तर. हा, पण आराम नाही केला तर शरीराचं नुकसान मात्र नक्की होऊ शकतं. अहो चेहरा बघा अरे मॅडम किती सुकलाय. तुम्ही जेव्हा हसता तेव्हा लय भारी दिसता बघा. आणि मला पण तुम्हाला असं बघवत नाही, त्यामुळे लवकरात लवकर बरे व्हा. हा, मी आलोच, 1 मिनिट थांबा.